क्वेश्चन इंपॉर्टेंट मार्क करेगा आपला क्वेश्चन खूप कॉटी विचारला तो पहिले एकदा मी तो आपण फिगर ड्रॉ करता क्या असले इफ द पॉइंट A B C D आता व्हाट टाइप का पैरेललोग्राम हां पैरेललोग्राम एक ड्रॉ करता ऐकून कुठे दिसतं म्हणून रिलेट करते म्हटलं तो गिरा होता ना का 8,2 C 9,4 and D ओके ऑर्डर मार्क करा करना सांगता क्वेश्चन दिला ना एबीसीडी ऑर्डर मार्क करता ए आमाकडे ही डी आमा सी आमा ते रैंडमली मार्क करू नका ऑर्डर मार्क करा ए बी सी डी करूया और ए बी सी डी असे करूया ऑर्डर मार्क करते हैं दिला पॉइंट आता व्हाट आहे वो पैरेललोग्राम फाइंड द वैल्यू ऑफ p तो p तो वैल्यू किती पाहिजे कसं करतो सॉल्व एनी आयडिया AB आणि BC इक्वल ए बी आणि BC इक्वल करून घेता बिकॉज ऑपोजिट ह्याचा पॅरेललोग्राम आर इक्वल यस तो करतो आता आन्सर रॉंग भेटते व्हाय बिकॉज होय कंडिशन हम समजी किती आसा पाय आणि या पॉइंटांच्यान असे जाऊ शकता न्हू पाय असे ड्रॉ करून मेळटा असे काय ड्रॉ करून मेळटा मागीर पॅरेललच जाय सारखे सो डिस्टन्स फॉर्म्युला रायट जाल्यार आन्सर मे बी रॉंग रावंक शकता हांगा मिड पॉइंट फॉर्म्युला यूज करतो असो तो करूं आणि पॅरेललोग्रामाची प्रॉपर्टी दिसता याद आसा रिलेटेड टू द डायगोनल्स किती ती प्रॉपर्टी the diagonal asa AC and BD are two diagonals the property is diagonals of parallelogram bisect each other let's suppose the diagonal bisect each other at point O yes sampai kita AC and BD will bisect each other. Since ABCD is a parallelogram. So आता कोऑर्डिनेट ऑफ पळय म्हाका लक्ष दी माय कॉपी ओपन करा बायसेक्ट इच अदर म्हटलं की आतले ई साइड O इक्वल टू OC जातले DO इज इक्वल टू OB जातले इन शॉर्ट O जातो मिड पॉइंट ऑफ AC करेक्ट आल्सो O किती जातो मिड पॉइंट ऑफ BD और D सम कोऑर्डिनेट्स ऑफ O बरयता कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट O actually considering AC diagonal also midpoint घेता O is the midpoint of diagonal AC so coordinate of O किती जाते according to midpoint here x1 plus x2 upon 2 midpoint formula comma y1 plus y2 upon 2 okay so formula apply करणे काम किती असते ते लेट्स सपोज एका आम्ही नाव देऊया हाव घेऊया x1 y1 हो जातो x2 y2 सो किती आपल्या अकॉर्डिंग टू मिड पॉइंट फॉर्म्युला 6 plus 9 6 plus 9 upon 2 comma 1 plus 4 upon 2 ठीक है सॉल्व कर 9 plus 16 17 17 upon 2 and 8 15 upon 2 comma 5.2 पॉइंट काढायला घालता असं जोडता सिमिलरली आता O चे परत कोऑर्डिनेट काढतो कन्सिडरिंग O इज अ मिड पॉइंट ऑफ DB सो कोऑर्डिनेट्स ऑफ O आता आपण किती करता कन्सिडरिंग रेक्टेंगुलर सिलेंडर सांगता कन्सिडरिंग BD डायगोनल
किती जैसे परत मिड पॉइंट फॉर्म्युला आहे किती असले मिड पॉइंट फॉर्म्युला सेम फॉर्म्युला आहे परत बरं x1 upon x2 upon 2 comma y1 plus y2 upon 2 so how you write x1 y1 तर हा जातो x2 y2 so किती असले a plus b upon 2 a plus b upon 2 comma 2 plus 3 upon 2 plus 3 upon 2 3 equal to 5. so Seven. हे सॉल्व कशी तरीके भेटले सॉल्व होते ना a plus b upon 2 तसेच उत्तर आहे हे असले 5 upon 2 आता इन दोन्ही एक पॉइंट काढले गया तो सेम कोऑर्डिनेट ओचेच पॉइंट आहे एक मका आन्सर एम आहे एक इन टर्म्स ऑफ t ते साधा इक्वेट करतो किती इक्वेट करतो x पार्ट हा एकाच पॉइंटच्या मध्ये जेव्हा इक्वेट करतो 8 plus p upon 2 इक्वेट कोणा करतो ना 15 upon 2 Answer is ते सॉल्व होईल x2 to कॅन्सल करताना so 8 plus 3 is equal to 15 so p किती असलो 15 minus 8 so p is 7 this is the answer काय करायचं रेक्टँगल असं काही बरोबर रेक्टँगलचे डायगोनल इक्वल असतात तर डिस्टन्स ते इक्वल जाते डिस्टन्स इक्वल जाते बट काय सॉल्व करता पडतले सॉल्व करता पडता आहे पण एक अननोन असतो जो खंय तरी पॉइंट त्या आधी तो काय याच्या डिस्टन्स किती काढता पडतले एक पार्ट सॉल्व जातो एक कोऑर्डिनेट होय असे सॉल्व करता पडतले दोन्ही डायगोनल किती पार्ट होणार आहे here you can add O is the midpoint of AC and DD. O is midpoint of AC and DD. ये reason को है था midpoint reason की है what we have used here midpoint formula. स्टेप याद जर पाहिजे काय आणि पर्याय प्रॉब्लेम हाउ मचली विचारत असतात आम्ही करतो सेम ना डिफरंट नाम असते बट मीडियम median मीडियम टाकीचे खबर आहे median is perpendicular मीडियम हाइट डिस्टन्स median is divides the base into two. तो परपेंडिकुलर No, that depends upon triangle. A Like थोडे आता B असे C is a triangle AD is the median right ही सुद्धा median जवळ perpendicular. हां बोला तो बेस ऑफ इक्वालिटी we divide the base into two equal half not necessary की perpendicular असते it will just divide into two equal half that is the median now you can try wait okay find theta A theta minus 2,6 BD आणि BC घेतलं. B theta 2,1 D C theta 8,7 the length of AD विचारलं just think यार संजय कशी प्रॉब्लेम फ्रेम करूया ना हे फिगर आम्ही कंबाईन करून हे करून ते माझे थिंकरच्या वाटतले त्याचा इझी असा तर कॉम्प्लिकेट करूया का करपाक जाय डिसाइड हा इतका इझी ना जल्दी तर मुद्दा हा, नंतर ते पॅशनेट सो मग तुम्ही इंडिया सॉल्व करून काय सांग कसे करपाय रे हा राईट करून ते सांगता कसं तुम्ही ट्राय करा लेंथ ऑफ एडी विचारला 3.0 ट्राय करा त्या लेंथ ऑफ एडी विचारला एडी मीडियन आपण सांगा डी पॉइंटची व्हॅल्यू काढा. डी पॉइंटची व्हॅल्यू काढा. कसं करता काय करायचं? काहीतरी लागतं ना बरं डीची व्हॅल्यू होती लागती सुद्धा. अच्छा एडी कडून लेंथ ऑफ एडी करता प्रिन्सेसची सारखे ट्रायंगल आणि तो क्वीन बसला बाहेर जरा लेडीज करून पहिली काढतात. पहिली डीची व्हॅल्यू डीची व्हॅल्यू डी कशी करते डीची व्हॅल्यू ते x1 y1 मिड पॉइंट. अच्छा मिड पॉइंट यस करेक्ट करेक्ट मिड पॉइंट ऑफ बीसी
So x1 y1 होता है पता है Yes, correct. क्लोज होता सो फर्स्ट हांगा मिड पॉइंट फॉर्म्युला यूज जाता टू फाइंड आउट कोऑर्डिनेट ऑफ टी खंयचो फॉर्म्युला यूज करपाचे तोच मिड पॉइंट फॉर्म्युला x1 y1 घे or x2 y2 घे तुका हेजे कोऑर्डिनेट्स मेळटले एकदा हेजे कोऑर्डिनेट मेळ्ळे डिस्टन्स फॉर्म्युला लायक टू AD AD रेंज मेळटली जाले हांगा दोन फॉर्म्युला यूज जातले मिड पॉइंट एज वेल एज डिस्टन्स फॉर्म्युला करूया सो डायरेक्ट करूया कोऑर्डिनेट्स ऑफ D coordinates of D here at 1 plus x2 upon 2 comma y1 plus y2 upon 2 x1 किती घेऊया 2 असा upon y1 is 1 plus y2 is 7 upon 2 so कितना लो 4 10 upon 2 comma 8 upon 2 the answer is 5 comma 4 so 5 comma 4 from our point that is D. And we calculate AD using distance formula. Distance AD is equal to square root of x2 minus x1 the whole square plus y2 minus y1 the whole square. या फॉर्मुला सबस्टिट्यूट कर. और D मिळा मागिले 5,4. आता x1 y1 घे. और x2 y2 घे. डिस्टन्स फॉर्मुला अप्लाई कर. सॉल्व कर. का आंसर सांगितलं आता दिले ना माइनस ऑफ माइनस प्लस जातले 2 होल स्क्वेअर प्लस y2 is 4 minus y1 is 6 the whole square is equal to square root of 5 plus 2 is 7 square plus 4 minus 6 is minus 2 that is square so square root of 7 square is 49 minus 2 square is 4 so 49 plus 4 is 53 square root of 53 units simplify it out then only it answer okay, so next part area it is the last formula of this lesson it is the मागे even also difficult our formula compared to the other one but here you are short question as well difficult one just one area of triangle let's suppose triangle protecting sides of बाजूच सोडलं triangle so your coordinate here suppose x1 comma y1 second one the coordinates are comma y2 and actually x3 तीन पॉइंट्स नो ट्रायंगल सो तीन पॉइंट असतले ट्रायंगल थ्री साइड सो थ्री पॉइंट इंग्लिश मागणार किंवा नंतर सॉल्व्ह सांगता फॉर्म्युला कसा याद धरप मास्टर प्लॅन असा बट कसा याद धरप तेव्हा सांगता याकडे 3 पॉइंट x1 y1 x2 y2 जातो x3 y3 जातो so x2 y2 of triangle is isosceles triangle half कोणचं ट्रायंगल यो फॉर्म्युला अप्लाय करून भेटा असे लगेच स्पेसिफिक होय आम्हाला सांगता काय ते हाफ पहिली किती कर x बरे माहिती का प्लस x2 बरे ब्रॅकेट का एक काम म्हणजे पहिली झाली ऍक्च्युअल फॉर्म्युला करून देऊ आपण ओके नेक्स्ट पॉइंट इस एरिया दर तिथून वाय वाय जातो कोण येतलो 2 2 जातो कोण नेक्स्ट येतलो 3 3 जातो परत 1 येतलो त्यात तो ऑर्डर ओके लॉजिक सो पॉइंट x1 जातो किती बरे y2 minus y3 x2 जाऊन कोण येतलो 3 येतलो सो y3 minus y1 सिमिलरली हांगा किती येतले y1 minus y2 ऑफ आला इजी आपण बाकी कोण बघा किती इजी असा डिफिकल्ट आहे रे ऐसा याद रखो सांगा बरे स्टार्टिंग तो इथे 1 2 3 या 1 2 3 2 3 1 2 3 2 3 1 आणि 3 1 2 फक्त वाय येते ब्रॅकेट मध्ये आणि मायनस साइन येते 1 2 3 2
D12 हेजे मोस्टली डायरेक्ट प्रॉब्लेम या फॉर्म्युला के अच्छा त्याचा मग शाळेत फॉर्म्युला का एक बार प्रॉब्लेम सॉल्व करूया त्यांनी काय तर कमी पडता खापानी घातला हो म्हणजे तो मग यात तर ते मी एरिया ऑफ पॅसेंजर So very important formula is short question is for 3 marks. स्क्वेअर काढलो एवढे सुद्धा काढलो त्याने काढलो So first formula करूया area triangle EQR. So formula करूया formula किती असतो half x1 y2 minus y3 प्लस y3 y3 minus y1 plus x3 into म्हणजे कोणीतरी एक्झॅमिंग हाफ इंटू बेस इंटू हाइट सगळ्यांनी मार्क करूया ना सगळ्यांनी मार्क करूया किती किती x1 किती y1 सो हो घेऊया x1 हो घेऊया y1 हो x2 हो y2 हो x3 हो y3 हे सबस्टिट्यूट करूया फॉर्म्युला सो हाफ x1 किती हा 9 ब्रॅकेट y2 is 7 minus y3 is कशा बरं पया ही मायनस साइन फॉर्म्युलाची y3 is -9 सो असे ब्रॅकेट घालून -9 मध्ये फर्स्ट व्हेरी इंपॉर्टंट ना रॉंग जाते म्हणजे साइन चेंज नको की हा मिस्टेक केलाय अशा ही मायनस साइन फॉर्म्युलाची मायनस आणि पुढे y3 is -9 मग काय असणार पुढे करूया सबस्टिट्यूशन प्लस x2 किती असा 4 ब्रॅकेट y3 is -9 minus y1 is 3 bracket close plus x3 is 5 y1 is 3 minus y2 is 7 okay कोई सब्स्टिट्यूशन पार्ट करोगे डाउट साठी दिया एक्चुअली मॅथ टेस्ट डायरेक्टली वन डायरेक्टली हां ओके चलता आणि मी स्क्वेअर ब्रॅकेट बाहेर घेतला चलता सांगायचं मी म्हटलं कॉल दी ब्रॅकेट हा हो राईट वाले ये काम है ये वाले ओके अपार्ट करो पुढे सिम्प्लिफाय करूया हाफ पहिली हे टाकली वेगळी सब ब्रॅकेट सॉल्व करूया 9 7 plus 9 जाते माइनस इंटू माइनस 7 plus 9 जाते प्लस 4 इंटू -9 -3 किती राहते -12 plus 5 bracket 3 minus 7 will be -4 bracket call apart there so 9 into 7 plus 9 किती असते 16 plus 4 into -12 will be plus into minus but sign it please careful sign it now plus into minus 12 into 4 is 48 plus into minus 5 into 4 is 20 bracket close half 9 into 16 किती राहतले 16 into 9 किती राहतले 144 जातले minus 48 minus 20 असं सॉल्व करता येईल फॉर्म्युला करून 144 ने माइनस कर या माइनस किती राहतले ऍड करून 68 जातले हां -68 140 पर्यंत माइनस कर त्यातले आन्सर सो होतले होतले 74 हाफ असा काय हाफ इंटू हे सॉल्व करून आन्सर 76 येईल त्याचे हाफ कर किती असला 2 3 36 13 38 हां एरिया की सो युनिट किती आहे मीटर सेंटीमीटर काय लिहू ना युनिट स्क्वेअर मध्ये जाता तर असे युनिट आम्हाला स्क्वेअर मध्ये जातात किती युनिट माफ खबर ना सेंटीमीटर स्क्वेअर डान्स पढ़ो पार्ट असं एक फॉर्म्युला याद धरपाक जाय म्हणजे सबस्टिट्यूशन करपाक जाय म्हणजे क्वेश्चन शॉर्ट करतात एरिया ऑफ ट्रायंगल असतात एक प्रॉब्लेम 3 जर फॉर्म्युला चाललं 3 मार्क्स गेले ते फॉर्म्युला पण 2 मार्क्स देऊ हो फॉर्म्युला याद लावले 3 मार्क्स
ये लावा सुद्धा ये सुद्धा कॉपी कर ये सगळं और त्याचा म्हणजे कंट्रोल कंट्रोल नंबर वन तर क्वेश्चन वर गेलो सॉल्व करूया Yes. डिफरंट नाव असतो किती दिला फाइंड द व्हॅल्यू ऑफ k इफ द पॉइंट्स p -1, -7 q k, -4 and r in 5, 2 are collinear. Okay, collinear but the meaning is they all lie on the straight line, same line, collinear. line असतो तर तीन पॉइंट ह्या लाईनवर lie जाते p q and r. This meaning they are collinear points. Section formula. ना सेक्शन फॉर्म्युला यूज होता ना हांगा यूज जाता ट्रायंगलचोच फॉर्म्युला कसो यूज जातलो पळय इफ पॉइंट्स आर कोलिनियर इफ पॉइंट्स ग्रीन ट्रायंगल का फॉर्म्युला था कोलिनियर एरिया ऑफ ट्रायंगल किती ट्रायंगल फॉर्मच जावचो ना न्हू सो एरिया ऑफ ट्रायंगल इज 0 ते आता आम्ही सॉल्व करपाचे एरिया ऑफ ट्रायंगल फॉर्म्युला ये इन द ब्लैक का ना फिल इन द ब्लैक डिवाइड maybe you must have but असे मुझे असे येता प्रॉब्लेम फाइंड द व्हॅल्यू ऑफ k if the k एक पॉइंट असा k, -4 त्याचा व्हॅल्यू काढपाक कसं काढतले पळय सो एरिया ऑफ ट्रायंगल हा फॉर्म्युला यूज जातलो जस्ट किती फॉर्म्युला हाफ x1 y2 - y3 x2 ये मॉड्युलेशन वेला ते किती येते ते ट्रायंगल चे किती येते x3 into y1 minus y2 हा या फॉर्म्युला सबस्टिट्यूट करूया x1 हा पळय मग सांग किती सबस्टिट्यूट करू जाऊ बोल x1 y1 x2 y2 x2 y2 x3 y3 x3 y3 ना सांग किती बरोबर आहे हाफ इज इक्वल टू 60 is equal to 0 असल्यास एरिया ऑफ ट्रायंगल इज 0 ते सॉल्व करता k काढपाक जाय आमका सॉल्व डायरेक्ट करतो सांग किती आहे सर आमका सॉल्व करता हां किती सांग सबस्टिट्यूट किती करू दे -1 x1 is -1 bracket y2 is -4 -4 minus y3 is 2 bracket close plus x2 is k no y3 is 2 minus y1 is घरावे पैसे y1 कितना है तो y1 कितना -7 कौशे बरोबर माइनस ऑफ -7 ही माइनस Direct फॉर्म्युला plus. सी प्लस डायरेक्ट होय बडे बडे मी सो पहिले लोक घरावे ना कितलं शिकता x3 is 5 होय आला लक्षात दे x3 is 5 plus y1 is कितलो -7 minus y2 is कितलो -4 bracket close is equal to 0 इथे सिम्प्लिफाय करूया -1 -4 -2 किती असले -6 plus k into a किती असले 2 plus 7 असले plus 5 हे -7 minus plus असले 4 okay close is equal to 0 और डायरेक्टली आपण 2 असा पय तो डायरेक्टली हम थंय वारताना किती असता तो 2 मल्टिप्लाय जाता 0 असलो नेक्स्ट स्टेप पण बदल करूया एक किती असले -1 into -6 minus into minus plus असले 6 into 1 6 असले plus हे किती असले k into 2 plus 7 is 9 आणि 9 किती असले plus 5 into हे किती असले -7 plus 4 आन्सर किती असले -3 is equal to 0 तो आपण 2 असलो पय आणि थंय आलो तर 2 मल्टिप्लाय जाता 2 into 0 0 असले पळय नेक्स्ट स्टेप हा इथे सिम्प्लिफाय कर 6 हे 5 into -3 will be -50 plus 9k 6 minus 15 आन्सर जातले कितले 9 जातले -9 plus 9k is equal to 0 so 9k is 9 थंय वर पॉझिटिव्ह 9 जातो so k is 9 upon 9 म्हटल्यार किती 1 so k is 1 so आन्सर मिळेल आपला व्हॅल्यू ऑफ k so k is 1 अच्छा भाई सॉल्व आंसर काय भाई कोलिनियर एरिया ऑफ ट्रायंगल इक्वल टू 0 करा ते सबस्टिट्यूट करून सॉल्व करून k काढा
ते येतात प्रॉब्लेम तर ट्राय करूया सिमिलर असेच करता मागीर लेसन सोंपलो न्हू हा लेसन सोंपलो Time to डायरेक्ट असाइनमेंट डायरेक्ट असाइनमेंट हाडटा टाइम खूप आहे